नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील आसखेड या ठिकाणी व्यक्तीचा खून करण्यात आला। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ओढ्यात नेऊन डोक्यात मोठा दगड घालण्यात आला। पोलिसांनी काही तांत्रिक तपासाच्या आधारे खून झालेल्या व्यक्तीच्या मेहुण्यासह दोघांना अटक केली। पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मेहुण्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अर्जुन गबाजी कावडे वयवर्ष 44, सध्या राहणार सगरकुटी संघ, 7 बंगला, अंधेरी वेस्ट, मुंबई, मूळ राहणार कोळिये, तालुका खेड, जिल्हा पुणे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी मृत अर्जुनचा मेहुणा गणेश धनाजी काळुंखे वयवर्ष 40, राहणार मुंबई, त्याचा मावस भाऊ विकास शांताराम मोदळे वयवर्ष 30, राहणार मालवणी, मुंबई अशा दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी 13 फेब्रुवारी 2025 रोजी आसखेड खुर्द तालुका खेड या गावाच्या हद्दीतील चाकण वांद्रा रोडपासून कॅनॉल नजीक ओढ्यामध्ये अर्जुन कावडे याचा मृतदेह मिळून आला होता। कावडे यास मारहाण करून त्यास ओढ्यामध्ये नेऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या चेहऱ्यावर मोठा दगड घालून त्यांचा खून करण्यात आला होता। महाळुंगे MIDC पोलिसांत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 3 यांच्याकडून सुरू होता। CCTV फुटेज तपासून सदर मृत्यू झालेल्या अर्जुनचा मेहुणा गणेश काळुंखे याच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे। खून झालेल्या अर्जुन कावडे याचे संशयित आरोपी मेहुणा गणेश काळुंखे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते। त्याच संबंधातून खून केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 3 यांच्याकडून देण्यात आली आहे। सदर गुन्ह्यात आरोपी गणेश काळुंखे यास मदत करणारा त्याचा मावस भाऊ विकास शांताराम मोदळे वयवर्ष 30, राहणार मालवणी, मुंबई यास देखील गुन्हे शाखा युनिट 3 आणि महाळुंगे MIDC पोलिसांच्या पथकाने मुंबई येथून संयुक्तरित्या ताब्यात घेतला आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। चाकण माणिक चौक येथे शुक्रवारी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान कल्पतरू मेडिकल या दुकानाचा शटर उचकटून 3 अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली आहे। यात 3 चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झालेत। 4 महिन्यात ही दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे। खेड तालुक्यातील निमगाव या ठिकाणी सुमारे 150 वर्षांपेक्षा अधिक जुना वाडा पाहावयास मिळत आहे। इतिहासाच्या पाऊलखुणा या वाड्यात पाहावयास मिळतात। चंदचूड यांचा वाडा म्हणून हा वाडा ओळखला जातो। सध्या हा वाडा अखेरच्या घटका मोजत आहे। मूळ मालकांनी हा वाडा विकला असून या वाड्याचे विद्यमान मालक यांचे दुर्लक्ष असल्याचे स्थानिक सांगतात। यामुळे या वाड्याचे मूळ स्वरूप भग्न होत आहे। याकडे पुरातत्व विभागाने लक्ष देऊन अशा वास्तू जतन करण्याची गरज आहे। या वाड्याचे बांधकाम नेमके कधीचे व अन्य इतिहास स्थानिकांना देखील सांगता येत नाही। दरम्यान सध्या हा वाडा तळीराम मंडळींचा अड्डा झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। ही पौराणिक वास्तू जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यमान मालक, गावकरी आणि पुरातत्व विभागाने देखील लक्ष देणे गरजेचे झाले आहे। भामा आसखेड धरणातील एक बेकायदा रिसॉर्टवर माजी आमदारांनी विधानसभेत केलेला प्रश्न आता विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी कागदावर घेतला आहे।
सदर विवादित आणि बेकायदेशीर रिसॉर्टवर महसूल अधिकारी यांनी केलेल्या पार्टीनंतर सदर एलिगंट वॉटरफ्रंट रिसॉर्ट पुन्हा चर्चेत आले आहे। त्यावर खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी थेट सदरचे बेकायदेशीर रिसॉर्ट निष्कासित करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे। खेडच्या माजी आमदारांनी देखील याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता, त्याचा संदर्भ देखील या पत्रात देण्यात आला असून हे बेकायदा रिसॉर्ट विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर देखील जैसे थे कसे राहिले असा प्रश्न देखील विचारला जात आहे। सर्वसामान्यांची घरे आणि अतिक्रमणे पाडण्यासाठी जो पुढाकार राजकीय पाठबळावर प्रशासनाकडून घेण्यात येत होता तो या ठिकाणी का घेतला जात नाही असे प्रश्न आमदार बाबाजी काळे यांनी उपस्थित केले आहेत। या बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार काळे यांनी स्पष्ट केलं आहे। चाकण येथील झित्राईमळा शाळेत सलग तिसऱ्या वर्षी बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 105 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। चाकणजवळील रासे तालुका खेड गावात दरवर्षीप्रमाणे भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्साहात झाली। ग्रामदेवताची टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। तसेच यात्रेला बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। मनोरंजनासाठी बेधुंद अप्सरा या लावण्यांचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता। वडगाव पाटोळे गावच्या सरपंचपदी भारती पाटोळे यांची बिनविरोध निवड झाली। त्यांची निवडीचे गावातून स्वागत होत आहे। गावाच्या विकासाला चालना देणार असल्याचे नूतन सरपंच भारती पाटोळे यांनी सांगितले। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 15 फेब्रुवारी 2025 रोजी कांद्याची उच्चांकी 16,000 पिशव्यांची आवक होऊन कांद्याला 1,000 ते 3,000 रुपये असा दर मिळाला। चांगल्या कांद्याला सरासरी 2,000चा दर मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। चाकण मार्केटमध्ये निर्यातक्षम गावरान कांद्याची आवक सुरू झाल्याचं शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं। पुढील काळात टिकाऊ व निर्यातक्षम गावरान कांद्याची आवक वाढण्याची अपेक्षा आहे। टक्केवारीच्या कामात अग्रेसर असलेल्या चाकण पालिका प्रशासनाला रस्त्यावर पथदिवे आणि अन्य कामात फारसे स्वारस्य नसल्याची बाब समोर येते। खराब झालेले किंवा नव्याने पथदिवे लावण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा दुर्लक्ष होत आहे। पथदिवे अनेक भागात असे डान्सिंग लाईट प्रमाणे लकलकत असताना कोणालाही त्याचं काहीही घेणं देणं राहिलेलं नाहीये। अंधाऱ्या रस्त्यावर काही गैरप्रकार घडल्यास याची जबाबदारी कोणाची याचा प्रश्न सध्या विचारला जातोय। चाकणमध्ये ग्रामपंचायत काळात कार्यालयात जाऊन समस्या मांडणं आणि त्या समस्या सोडवणं सोपं होतं, मात्र पालिका प्रशासन आल्यानंतर येथील अधिकारी इंग्रज अधिकाऱ्यांच्या तोरात सामान्य नागरिकांशी वागतात। त्यामुळे नागरिक देखील पालिकेत जाण्याच्या भानगडीत आता पडत नाहीत। चिखली कुदळवाडीमध्ये भंगार दुकानांवर मोठी कारवाई सुरू आहे। त्यामुळे या परिसराच्या सीमेवर असलेल्या खेड तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी त्रासदायक व्यवसाय असल्याचं कारण दाखवत भंगार व्यावसायिकांना जागा विकत अथवा भाड्यानं न देण्याचं आवाहन केलंय। या आशयाचं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। कोयाळी, शेलपिंपळगाव, केळगाव, मरकळ या ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या सहीचं पत्र सध्या व्हायरल होत आहे। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत चिखली कुदळवाडी भागात अनधिकृत व्यावसायिकांची दुकानं भुईसपाट केली आहेत। यामुळे ही मंडळी व्यवसायासाठी अन्यत्र जागेचा शोध घेत आहेत। आपापल्या ग्रामपंचायत हद्दीत अवैध व्यावसायिक येऊ नये याची खबरदारी घेत सरपंचांनी नागरिकांना आवाहन केलंय। पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर क्षेत्राच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना अटकाव घालण्यासाठी त्या गावातील सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास पीएमआरडीए यांना राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। त्यामुळे अशा बांधकामांवर लक्ष ठेवणं, नोटिसा देणं, कारवाईच्या वेळी प्राधिकरणाला मदत करणं आदी कामे या समितीच्या मदतीनं आता होणार आहेत। अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याचा प्रयत्न प्रथमच अशा प्रकारे लोकसहभाग घेतला जाणार आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून अपुरे मनुष्यबळ यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास मर्यादा येत होत्या। त्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी आणि अधिकृत बांधकामांना चालना देण्यासाठी आता गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि कोतवाल यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला। अमूल डेअरी कैराज जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गुजरात यांनी मुंबईनंतर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात निमगाव खेड सिटी या ठिकाणी 1 लाख लिटर क्षमतेचा आईस्क्रीम प्लांट सुरू करत आहेत। त्यामुळे कात्रज दूध डेअरीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर कात्रज डेअरीकडून अमूल दूध संकलनावर आक्षेप घेण्यात आला होता, मात्र तो टिकला नाही।
तसेच अमूल डेअरीने गुजरात आणि महाराष्ट्र असा प्रांतभेद न करता थेट पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांना सभासद करून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना गुजरातप्रमाणे लाभ द्यावा अशी मागणी होत आहे। मात्र याकडे अमूल डेअरीने दुर्लक्ष केल्याचं जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड यांनी सांगितले आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड, जिल्हा काँग्रेस प्रवक्ता। आज आपण पाहत आहोत की काँग्रेसच्या काळामध्ये जे अमूल स्थापन झालं 1946ला मुंबई आणि गुजरात प्रांत एक होता। या अमूलचा अभिमान आहे, देशासाठी खूप योगदान आहे अमूलचं मोठं। मात्र आता परिस्थिती बदललेली आहे। आपलं संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालं, तदनंतर पुणे जिल्ह्याचं जर बोलायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये आपली कात्रज डेअरी आहे। 1960 साली त्याची स्थापना झाली। तदनंतर गौरवशाली इतिहास आहे आपल्या कात्रज डेअरीचा देखील। आज रोजी शासकीय दूध डेअऱ्या तर राज्यात बंदच पडलेल्या आहेत आणि जी काय कात्रज डेअरी आपण पाहतो पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या स्थानिक लोक जे आहेत खाजगी, त्यांच्या पण दूध डेअऱ्या चालू आहेत आणि अमूलशी कॉम्पिटिशन होणं शक्य नाही। आत्ताच मागील आठवड्यामध्ये लोटे हॅवमोर कंपनी आपल्या मावळ तालुक्यातील MIDCत आली। त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आपले उपमुख्यमंत्री यांनी केलेलं आहे। तर दूध नक्की कुठून येणार हे माहीत नाही, पण ठीक आहे, आता जागतिकीकरण चालू आहे, व्हायला पाहिजे। अभिमान एक अमूलचा असा वाटतो की अमूल ही सहकारी संस्था आहे आणि गुजरातमधील जे सहकारी संस्था आहेत त्याला डेडिकेटेड सगळे, तिथं ना साखर कारखाना खाजगी आहे ना दूध डेअऱ्या खाजगी आहेत, म्हणजे डेडिकेटेड ते काम करतात। त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। आज मात्र अमूल जेव्हा खेड तालुक्यात आली, तिथं आपले SEZ मध्ये काम सुरू आहे। तर अमूलचा प्लांट हा 1 लाख लिटर क्षमतेचा आईस्क्रीम प्लांट आहे। तर मी थोडक्यात आता मी जे काय तज्ज्ञ मंडळी याच्यामध्ये, तर त्यांच्याकडून जेव्हा आम्ही सर्व याचा आढावा घेतला तर 1 लाख लिटरच्या आईस्क्रीमसाठी 50,000 लिटरची क्रीमची आवश्यकता आहे आणि 50,000 क्रीमसाठी जर 10% म्हणलं आपण तर 1 लाख लिटरमधून 10,000 लिटरची क्रीम होणार। तर असं 5 लाख लिटर दुधाची आवश्यकता आहे या प्लांटला, तरच 50,000 लिटरची क्रीम तयार होणार आहे। तर आता ही क्रीम येणार कुठून? आता आपल्या कात्रजची हँडलिंग कॅपॅसिटी 8 लाख लिटर रोजची, मात्र प्रत्यक्षात 2 लाख लिटरच होते आणि 1,47,000 वाटप होतं दुधाचं, ते 80,000वर आलंय। आता कात्रजचा कारभार काय कसा आहे ते आपण सांगण्याची गरज नाही, ते शेतकरी जाणतात, त्यांचं खाद्यामध्ये काय काय निघतं, त्यामुळं ते अडचणीचंच झाले। त्यालाही शासनाने हे केले, पुनर्जीवित करण्यासाठी कात्रजला 5 कोटीचा पण निधी मागे दिलता। आता तिथं परत डेअरी डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर जो फंड असतो त्यामधूनही त्यांना 70-80 कोटी येणार आहेत। त्याचंही उद्घाटन मी विनंती करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने करावं आणि कात्रज जगलं पाहिजे। अमूल डेअरी जरी आली तरी कात्रजचं जे 2 लाख लिटर दूध संकलन आहे ते पूर्णपणे भविष्यात संपणार आहे आणि शेतकरी इकडे जास्त भाव आहे अमूलचा, म्हणून शेतकरी इकडे वळणार आहेत। मग कात्रज डेअरी संपली, आता सहकारामध्ये काय झालं तर अमूलचा इतिहास काय आहे की शेतकऱ्यांचं शोषण होत होतं, म्हणून सहकारी तत्वावर त्यांनी सुरू केलं। पण माझी विनंती की अमूल ज्या धोरणावर आहे तेच धोरण महाराष्ट्रामध्ये देखील आहे। महाराष्ट्र देखील सहकारामध्ये अग्रेसर असं आहे की आज अमूल इथं सहकारी संस्था आली, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ जो कात्रज डेअरी, ते खैरा जिल्ह्यामध्ये जाऊन ते दूध असा प्लांट टाकू शकतात का? टाकू शकत नाही आणि ते शक्य पण होणार नाही। मात्र आज अमूल इथं आलंय, लोक सांगतात इन्व्हेस्टमेंट आली, ठीक आहे, परंतु माझा शेतकरी, वाड्याचा शेतकरी असेल, वांद्र्याचा शेतकरी असेल, तिथं ज्या खेड तालुक्यातील 100पेक्षा जास्त दूध उत्पादक संस्था गावोगाव आहेत आणि जिल्ह्याचा पण विचार केला तर अशा ज्या दूध संघाला अटॅच अशा सोसायटी आहेत सहकारी, त्या शेतकऱ्याला फायदा काय? अमूल विकत घेणार झालं, अमूल जो भाव आणि जी सुविधा गुजरातच्या शेतकऱ्यांना देते, गोठ्यावर डायरेक्ट डॉक्टर येतात, आरोग्याचे प्रश्न असतील, बाकीचे जे काय त्यांचे सोसायट्यांमध्ये क्रेडिट केले जातात पैसे डायरेक्टली, कधी त्यांना कुठलीही सुविधा आणि CSR मधूनही मोठं काम अमूलचं गुजरातमध्ये, ते माझ्या खेड तालुक्यात होणार आहे का? ते माझ्या पुणे जिल्ह्यात होणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही आहे। मग माझी विनंती एवढीच आहे राज्य शासनाला, मी टोटल म्हणजे आपले जे केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शाह आहेत, आपले पुण्याचेच राज्यमंत्री आहेत मुरलीधर अण्णा मोहोळ, अजितदादा पवार ज्यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली कात्रज दूध डेअरी आणि मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही पत्र लिहून कळवलंय की बाबा हे जर आले
तर ह्या काय गोष्टी होणार आहे. आणि कात्रज लढलं नाही असंही मी म्हणत नाही. कात्रजनी अमूल जेव्हा संकलन करायला जिल्ह्यात सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी स्टे घेतलेले होते. ते स्टे नंतर व्हॅकंट का झाले ते माहीत नाही. परंतु कात्रज लढत असताना त्यांनी एक आता लास्टचं म्हणजे आता कात्रजला माहिती की आपण अमूलच्या समोर टिकू शकत नाही, म्हणून त्यांनी त्याच वेळेस असं जेव्हा कायदेशीर लढाया चालू होत्या त्यावेळेस त्यांनी असं केलं की टायअप करा. अमूलनी काय करावं की आमच्या डायरेक्ट कात्रजकडून दूध घ्यावं आणि कात्रजला तुम्ही सभासत्व द्या. म्हणजे ते सभासत्व जर कात्रज डेअरीला आलं, जिल्हा संघाला आलं, तर त्या जिल्हा संघाला जेवढ्या खाली सोसायट्या अटॅच आहे ते सगळे त्याचे ऑटोमॅटिक सभासद झाले. आणि त्या सभासदांना देखील अमूल जे गुजरातमध्ये देते लाभ तेच ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटतील अशी मागणी आहे. आणि तीच मागणी आम्ही केलेली आहे. आणि त्या मागणीच्या अनुषंगाने आमची विनंती एवढी राहणार आहे की तातडीने ह्या गोष्टी कराव्या असं आमचं त्यांना आव्हान आहे. आणि अमूल डेअरीने हे आमचं ऐकावं आणि कात्रजने पण ह्याबाबतचे जे काही फॉलोअप आहे तो घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी आमची विनंती आहे. आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. आता मावळात जी लोटे हॅवमोर कंपनी आली, इथं अमूल आली, हे सगळ्यांचं स्वागत आहे राज्यामध्ये की इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. परंतु त्यामध्ये आपल्या स्थानिक शेतकऱ्याला काय लाभ भेटणार आहे, स्थानिक शेतकऱ्याचं कल्याण काय होणार आहे हा देखील विचार शासनाने करावा हीच आमची विनंती आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 15 फेब्रुवारी 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही झालेली आहे, परंतु मालाला उठाव नाही. आज रोजी एक कोबी असेल, कोबी 4 ते 5 रुपये किलो आहे. फुलावर सुद्धा 7 ते 8 रुपये किलो आहे. वांगी 20 ते 25 रुपये किलो आहे. टमाटे 10 ते 12 रुपये किलो आहे. कारली 20 ते 30 रुपये किलो आहे. गवार 60 ते 70 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 12 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 12 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची 30 ते 45 रुपये किलो आहे. दोडका 30 ते 35 रुपये किलो आहे. शिमला मिरची सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 20 ते 25 रुपये किलो आहे. वालवर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडली 25 ते 30 रुपये किलो आहे. राजमा 30 ते 45 रुपये किलो आहे. पावटा 50 ते 60 रुपये किलो आहे. भेंडी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळे 20 ते 30 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. वाटाणा 20 ते 25 रुपये किलो आहे. फळभाज्यांची स्थिती अशीच आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर सुद्धा 6 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.